हाय, मी प्राजक्ता तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या आणखीन एका ब्लॉग मध्ये। माझं खूप दिवसाचं चालू होतं की जीन्सला कलर द्यायचा, पण बरेचसे दिवस झाले होते, टाइमच भेटत नव्हता। घरातलं काम, त्यानंतर गावाकडे गेलो होतो। गावावरून आल्यानंतर पण घरामध्ये बरंचसं काम होतं, त्यामुळे काही टाइम भेटला नाही। पण आज म्हटलं चला ते काम करून घेऊ आणि तुम्हालाही दाखवू। तर मला जीन्सला कलर द्यायचा आहे ब्ल्यू कलर। आधी मी ब्लॅक दिलेला आहे, त्याचा रिझल्ट चांगला होता। म्हटलं चला आता ब्ल्यू कलर पण देऊ आणि तुमच्यासोबत पण त्याचा रिव्ह्यू शेअर करू। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जीन्सला कलर देण्याआधी मी स्वयंपाक करून घेते आणि त्यानंतर जीन्सला कलर देते। तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नवीन असेल तर पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। सकाळी सगळ्या कामांची घाई जरा जास्तच होते, सगळ्यांना ऑफिसला जायचं असतं आणि मग आपल्याला पण पटकन स्वयंपाक चहा सगळंच आवरायचं असतं। आता मी एकीकडे डांगर चिरायला घेतले, दुसरीकडे चहा बनवून घेतलाय। सगळ्यांना चहा देते आणि डांगराची भाजी बनवते। आमच्याकडे याला डांगर म्हणतात, तुमच्या इकडे काय म्हणतात? आणि काशीफळ पण म्हणतात काही जण, पण आम्ही शक्यतो डांगरच म्हणतात। म्हटलं चला थोडक्यात तुम्हाला पण रेसिपी दाखवू। तर मी घेतलंय मीठ, मिरची, लसूण आणि थोडंसं शेंगदाणे आणि थोडा लसूण आपला चिरून घेतलाय सोलून फोडणी देण्यासाठी। डांगर 2-3 पाण्याने छान धुवून घ्यायचं आणि एकदम सिंपल भाजी करायची आपल्याला। तर कढईमध्ये तेल टाकायचं, त्यानंतर आपण जो लसूण सोलून घेतलाय तो कट करून त्यामध्ये टाकायचा। त्यानंतर तो छान सोनेरी रंग आल्यानंतर त्यामध्ये आपल्याला थोडेसे जिरे घालून घ्यायचे। या पद्धतीने डांगराची भाजी खूप सुंदर होते। तर तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा। ही तर एकदम नॉर्मल आणि सिंपल रेसिपी आहे, पण टेस्ट खरंच खूप छान लागते। तुम्ही पण ट्राय करून बघा। धुतलेलं डांगर त्यामध्ये घालून घ्यायचं आणि छान परतून घ्यायचं। आणि जो आपण मसाला काढला होता ना, तो बऱ्यापैकी बारीक करून घ्यायचा। एकदम बारीक नाही करायचा, थोडासा ठोसर ठेवायचा, तो पण त्यामध्ये ॲड करायचा। थोडंसं डांगर परतून झाल्यानंतर छान मिक्स केल्यानंतर आपण त्याला परतून घ्यायचं आणि 2-3 वेळ झाकण ठेवून आपण त्याला शिजून द्यायचं। पाणी वगैरे अजिबात ॲड नाही करायचं तेलामध्ये, किंवा मग डांगराला पण थोडंसं मीठ मिरचीला पाणी सुटतं आणि त्याने मग ते छान होतं। 2-3 वेळेस झाकण काढून हलवून घ्यायचं। 5-10 मिनिटांमध्ये भाजी तयार होते आणि ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा मग बाजरीच्या भाकरीसोबत खूप छान लागते। तर आज खूप छान झाली होती आणि तुम्ही पण अशीच एकदा ट्राय करून बघा। तर चला आता आपल्या जीन्सला कलर द्यायचा बाकी आहे, तो कलर देऊन घेऊ। कलर देण्यासाठी मी या ऑनलाईन कलर मागवलेला आहे, कदम पक्का रंग म्हणून आहे। त्याचे 2 पॅकेट आहे, तर मी दोन्ही पॅकेट वापरते। माझ्या 2 जीन्स आहेत आणि मी पहिल्यांदा एक पॅकेट वापरलं होतं, पण एवढा रिझल्ट चांगला नव्हता आला ब्लॅक कलर, म्हणून म्हटलं चला आता दोन्ही पण पॅकेट वापरू, म्हणजे मग आपल्याला परत परत देण्याचं टेन्शन राहणार नाही। म्हणून मग दोन्ही पॅकेट गरम पाण्यामध्ये टाकून घेतले आणि त्याला आता छान मिक्स करून घ्यायचं। त्याला मी मस्त आता याने मिक्स करून घेते आणि तुम्ही बघा याला कसा कलर लागला आहे, लगेच समजतं की कलर कसा आहे। या झाडूचा पण कलर थोडासा ब्ल्यू झालेला आहे, हे बघा तुम्हाला जवळून दाखवते। असं एक साईड ब्ल्यू झाली आहे आणि एक साईड आहे। आणि माझ्याकडं ग्लोव्ज नव्हते म्हणून मग मी हातानेच कलर द्यायला घेतला आहे, पण तुम्ही तसं नका करू। माझ्या हाताला खूप जास्त कलर लागला होता आणि लवकर काही निघत नव्हता, तर तुम्ही जर ग्लोव्ज असेल तर नक्की ते यूज करा। आणि हे बघा ह्या 2 जीन्स आहे बघा, त्यांचा पूर्ण कलर गेला, एकीला तरी थोडाफार आहे, पण दुसरं पूर्ण व्हाईट होऊन गेलेली आहे। बरेच दिवसाचे जुन्या जीन्स आहे, म्हटलं ही तर नवीनला द्यायचा होता, पण म्हटलं चला आता जुनी पण ट्राय करून बघू। तर आता जीन्स पाण्यामध्ये टाकली, पहिल्यांदा एकच टाकली, तिला छान भिजवून घेते आणि त्यानंतर मग दुसरी टाकते। आता छान भिजवून घ्यायचं, म्हणजे 2-3 वेळेस खालीवरती करून। ग्लोव्ज असले तर बरं पडतं, पण माझ्याकडे नव्हते म्हणून मग मी असं चाललं होतं हात घालू की नको घालू, पण नंतर म्हटलं चला आता करायचंच आहे, तर मग बघू नंतर साबणाने वगैरे हात धुवून घेऊ। आणि त्यानंतर माझे कपडे धुवायचे पण बाकी होते, म्हटलं तेव्हा हात निघून जातील आपले जरी झालेच कलरने खराब तर। त्यामुळे मग मी जीन्स चांगल्या 2-3 वेळेस बुडवून घेतल्या आणि छान भिजवून घेतल्या। आता ह्या गरम पाण्यामध्ये भिजवायच्या कदम पक्का कलर टाकून, आणि जवळजवळ 15 ते 20 मिनटं त्यांनी ठेवायला सांगितलेले आहेत, पण मी जवळजवळ त्याला अर्धा ते 1 तास ठेवणार आहे। मग बघू कसा इफेक्ट होतोय। तर जीन्स 2-3 वेळेस चांगली बुडवून घ्यायची, नाहीतर मग त्याला पॅचेस राहतात कलर न लागल्याचे, आणि मग ते जीन्स नंतर वाळल्यानंतर ते पॅचेस बरोबर दिसतात। आता मी हे टोकरीमध्ये घातलं होतं, तर हे पूर्ण जीन्स बुडल्या जात नव्हत्या पाण्यामध्ये, त्यामुळं म्हटलं आता याला आपण बादलीमध्ये ट्रान्सफर करू, म्हणजे मग पूर्ण पाणी त्या जीन्सच्या वरती येईल आणि कलर चांगला युनिफॉर्मली स्प्रेड होईल। आणि आता बाथरूममध्ये पूर्ण पाणी पडलं आहे, ते कलर पूर्ण सांडून गेला आहे माझ्याकडून। आता बाथरूम पहिल्यांदा धुवून काढावं लागेल, नाही तर मग बाथरूमला पण सगळे डाग पडून जाते ब्ल्यू कलरचे, आणि माझे हात तर पूर्णच खराब झालेले आहे। तुम्ही असं नका करू माझ्यासारखं, तुम्ही नक्की ग्लोव्ज वापरा, नसेल तर विकत आणा आणि ते घाला, पण नक्की ग्लोव्ज घाला। मी कंटाळा केला म्हणून माझ्या हाताचे पूर्ण खराब होऊन गेलेले, पूर्ण नाकामध्ये कलर शिरला आहे। थांबा तुम्हाला दाखवते मी माझे हात कसे झाले आहेत, हे बघा पूर्ण ब्ल्यू कलर लागून गेला आहे, मागून पण आणि पुढून पण, नाकामध्ये पण घुसला आहे। आता मी कपडे धुवून घेते, म्हणजे मग बऱ्यापैकी तो कलर निघून जाईल।
तर तसं मी मशीनलाच लावत असते, पण जे ऑफिसचे वगैरे शर्ट्स आणि जे नवीन ड्रेस असतात ते मग मी हाताने धुवत असते. म्हटलं चला आता ते ड्रेस आहेत तर मग ते पण धुवून घेऊ, त्याने तरी मग आपले तेवढेच कलर निघून जाईल. तर आता तिचे कपडे वगैरे धुवून घेते आणि तोपर्यंत 15-20 मिनटं किंवा मग अर्धा तास होऊन जाईल. तेव्हा आपला कलर पण चांगला लागेल जीन्सला. आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवते. तर कपडे धुवून झाले आणि आता माझ्या हाताचा बऱ्यापैकी कलर पण गेलेला आहे, हात क्लीन झालेले आहे. कपडे थोडेच होते म्हणून कपडे पटकन धुवून झाले, पण म्हटलं आता चला झाडांना पाणी वगैरे घालून घेऊ. तेव्हा अजून जीन्स चांगल्या भिजत घालू, म्हणजे अर्धा तासाच्या वर जर ठेवल्या तर कलर चांगला लागेल किंवा मग त्यात चांगलं युनिफॉर्मली स्प्रेड होईल त्यावरती. म्हणून म्हटलं चला तेव्हा आता आपल्या झाडांना पाणी घालून घेऊ. आणि तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलंच गावावरून आल्यानंतर माझे झाडं किती खराब झाले होते, पूर्ण त्याच्या कळ्या वगैरे जळून गेल्या. आता मला झाडं थोडेसे कट पण करायचे, पण म्हटलं थोड्या दिवस राहून देऊ आणि त्यानंतर आपण हे झाडं कट करून घेऊ. काल आणि आज पाणी घालून झाडं चांगले फुललेले, त्यांचे फुलं पण आता थोडेसे टवटवीत झाले, पूर्ण खराब झाले होते. मला नव्हतं वाटलं आता हे जगतील, पण आता बऱ्यापैकी ठीक झाले. म्हटलं चला. तर एकतर मला झाडं इतके आवडतात की बस, आणि त्यातल्या त्यात त्यांना जळालेलं बघून मला खरंच खूप वाईट वाटतं. पण गावाकडे जाणं पण गरजेचं असतं, सुट्टी पण होती आणि घरी पण कांद्यांचं वगैरे काम होतं, त्यामुळे जाणं तर गरजेचंच होतं. गेलो, पण मग इथं आल्यावरती पण मग झाडं बघून थोडंसं वाईट वाटत होतं, पण आता ठीक झाले. तर म्हटलं चला झाडांना पाणी वगैरे घालून घेते. आणि पाणी घातलं की थोडीफार माती तर गॅलरीमध्ये पडतेच. आता टाईम आहे तर म्हटलं चला गॅलरी पण धुवून घेऊ. मी घरून आल्या गॅलरी एकदम छान धुवून घेतली होती, पूर्ण कुंड्या वगैरे काढून एकदम छान क्लीन केली होती. पण काल रात्री ना पिलूनी काय केलं, देवाचा दिवा लावत असते मी, तिथं फरशी ना, त्या फरशीवरती दिवा आणि उदबत्ती लावत असते. आणि काल वाऱ्यामुळं दिवा जरा लवकरच भिजला गेला होता, तर तिने काय केलं, तो दिवा घरात घेऊन आली. ती बाप्पा करती आणि मग तो दिवा आणि उदबत्तीचं दोन्ही पण स्टँड घरात घेऊन आली. त्या दिव्यामध्ये तेल तसंच होतं, तर पूर्ण गॅलरीमध्ये तेल सांडलं होतं आणि पूर्ण तेलकट झालं होतं. म्हटलं आता ते धुतल्याशिवाय काही पर्याय नाही, तर पूर्ण ते पायाला लागून घरामध्ये येत होतं आणि मग घरात पण फरची तेलकट होत होती. म्हणून म्हटलं चला आता 1-1.5 बादली टाकू आणि त्याच पटकन धुवून घेऊ, म्हणजे मग ते तेल पण निघून जाईल. आणि आम्हाला रोज रात्री आता सवय लागली की गॅलरीमध्ये बसून जेवायची, तर त्यासाठी पण मग एकदम फ्रेश असलं ना तर भारी वाटतं. धूळ पण खूप जास्त येते फर्स्ट फ्लोअरला असल्यामुळं. तर अर्धा तास झालेला आहे आणि तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवते जीन्सच्या कलरची. तर हा जो कलर आहे ना तो त्याच कलरसोबत येतो, सोल्युशन आहे व्हाईट कलरचं, आणि त्यामध्ये आता आपल्याला बुडवायची. तर ह्या 2 जीन्स मी ज्या कलरमध्ये घातल्या होत्या त्या आता छान धुवून घ्यायच्या 1-2 पाण्याने, म्हणजे त्यांचा कलर बऱ्यापैकी निघून जाईल. असा जो एक्स्ट्राचा आहे ना तो, तर 2-3 पाण्याने, नॉर्मल पाण्याने धुवून काढायचं. याला काही गरम पाणी नाही वापरायचं, नॉर्मल पाण्याने धुवून काढा. हे बघा पूर्ण कलर झाला आहे बाथरूममध्ये. आता सगळं आवरल्यानंतरच मग मी बाथरूम वगैरे छान धुवून घेते, तर तुम्हाला दाखवते. आता परत मी गरम पाणी घेतलेलं आहे आणि हे जे फिक्सर आहेत ना ते दोन्ही पण त्या गरम पाण्यामध्ये ॲड करायचे. गरम म्हणजे एकदम उकळतं नसलं तर चालेल, पण कोमट पाणी पाहिजे. तर कोमट पाण्यामध्ये त्या दोन्ही पॅकेट, याचे पण मी 2 पॅकेट घेतले, दोन्ही पॅकेट टाकून छान मिक्स करून घेते. आणि त्यामध्ये आता परत जीन्स बुडवायच्या आहे आपल्याला, आणि ह्या पण 15 ते 20 मिनटं ठेवायच्या आहे. आणि त्यानंतर आपल्याला त्या सावलीमध्ये सुकायला घालायचे आहे. त्यांनी असं सांगितलं आहे की तुम्ही सावलीमध्ये सुकायला घाला, उन्हामध्ये घालू नका, म्हणून मग त्यांना छान सावलीमध्ये सुकत घालायचं. आणि आता याचा कलर पडतो म्हणून मी काय केलं होतं की 15-20 मिनटं इथंच भिजून दिले आणि त्यानंतर बाथरूममधलं जे हँगर आहे ना त्यालाच ते अटकून ठेवलं होतं. आता तसा पण त्याचा कलर पडणार होता, म्हटलं गॅलरी पण धुतली आहे तर गॅलरीमध्ये पण नको लगेच त्याचा कलर पडायला, म्हणून मी बाथरूममध्येच अटकून ठेवल्या. आणि त्याचं बऱ्यापैकी पाणी खाली गेल्यानंतर त्या आपल्या जे पडद्याचे अँगल आहेत ना त्याच्यावरती टाकून दिल्या होत्या. हे बघा कलर तुम्हाला यावरूनच समजत असेल की बिफोर आणि आफ्टर. हे बघा हे बिफोर आहे आणि हे आफ्टर आहे, किती फरक झालेला आहे बघा. आता या सुकल्या आहेत बऱ्यापैकी आणि यांना आता कडक वगैरे वाळवते, तर बघा फरक पडतो आणि खरंच खूप छान कलर बसतो. तुम्ही पण ट्राय करून बघा. दिवसभर तर काही शूट करायला जमलं नाही, तर आता डायरेक्ट संध्याकाळचं दाखवते. संध्याकाळच्या जेवणामध्ये काय बनवलं होतं. आज स्पेशल होतं आळूच्या पानाच्या वड्या, त्यानंतर पांढरा भात आणि ज्वारीची भाकर. आता आम्हाला जास्तच आवडायला लागली आहे म्हणून ज्वारीची भाकरी बनवली आहे आणि स्पेशल भाजी बनवली आहे, तर काळी रश्श्याची मटकी. ही रेसिपी मम्मीने दिली होती, खरंच खूप छान लागते. तुम्ही पण ट्राय करून बघा आणि सगळेजण या जेवायला. चला आता सगळं काम वगैरे आवरलेलं आहे आणि मी बोलू आता सगळं काम आवरलेलं आहे. चला हिला झोपी लावतो आणि आम्ही पण झोपतो. तेव्हा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. भेटूया आणखी नाही का अशाच नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय.